शौनक नावाचे ऋषी होते, त्यांना प्रश्न विचारताय. तर शौनक ऋषी सांगताय तुम्ही हा आत्ता जो प्रश्न विचारला, जे आत्ता जे तुम्ही मला विचारलं ना, तेच पूर्वी नारदांनी महाविष्णूंना विचारलं होतं. तर भगवान विष्णूंनी जे सांगितलं तेच आज मी तुम्हाला सांगतो. आणि ते त्या ऋषींनी जे शिष्यांना सांगितलं तेच मी आज तुमच्याकडे सांगतो. हे भविष्यात 100 वर्षांनी आपली कथा सुद्धा येऊ शकते. या पुस्तकामध्ये येऊ शकतात. आता जर मागची येऊ शकतं, पुढची काय येऊ शकत नाही. फक्त तेवढ्या आत्मीयतेने कथा आणि पूजा केली पाहिजे, जगाला दाखवण्यासाठी अजिबात नाही. आता सध्या काय माहितीये, कलियुगामध्ये 90% मनोरंजन आणि 10% श्रद्धा राहिली. 90% मेकअप, मॅचिंग ड्रेस, मॅचिंग साडी, मॅचिंग हे मॅचिंग ते, एवढं 90% राहिले आणि भगवंताकडे दुर्लक्षच झालंय. तसं न होता 90% देवाकडे लक्ष पाहिजे आणि 10%च फक्त आपलं जे काय असेल ते लज्जा रक्षणार्थ 10% पाहिजे. पण बरोबर उलट होतं. जगाला दाखवण्यासाठी नमस्कार, फोटोसाठी. मनापासून मन द्वारे ते फोटोसाठीच असतं ते. असं ते सध्या जगाला दाखवण्यासाठी, फोटोमध्ये येण्यासाठी ते असतं. तसं न होता भगवंताच्या प्राप्तीसाठी जर केलं तर लवकर भगवंत प्रसन्न होईल. म्हणून नवस बोलल्यामुळे काय झालं, आपलं काम झालं. का झालं? मनापासून बोलला. असं बऱ्याच जणांचं होतं. म्हणून भगवंताला जर आरतेने म्हणजे आतून जर हाक मारली, भगवंत नक्कीच येणार. पण तुम्ही देखाव्यासाठी जर केलं तर तो मला वाटत नाही येईल असं. म्हणून भगवंताने नारदाने स्तुती केली. स्तुती म्हणजे काय केली? एखाद्याची आपण स्तुती करतो, हा माणूस बरा आहे, तसंच नारदाने भगवान विष्णूंची स्तुती केली. तर भगवान कसे दिसत आहेत? तर 4 हातामध्ये, भगवंताला 4 हात आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म येतं असं त्या भगवंताच्या हातामध्ये, महाविष्णूंच्या हातामध्ये. आणि स्तुती करतायत तर शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगविधानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सगळ्या लोकांचा स्तुती केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर नारदाला प्रश्न विचारला, तुम्ही कशासाठी आला तिथे? तर नारद सांगतात, मी असंच फिरत असताना पृथ्वीवर लोक खूप दुःखी आहेत, कष्ट भोगतात. आपल्या पापकर्मानुसार आपण केलेल्या पापाने, पूर्वजन्माच्या पापाने भगवान सगळे माणसं, प्राणी लोक खूप दुःख भोगतात. ते दुःख मला बघवलं नाही, म्हणून त्यांचं दुःख नाहीसं व्हावं, असं त्यांचं दुःख कोणत्या व्रताने नाहीसं होईल ते जरा मला सांगता का? असं नारद मुनी भगवान विष्णूला विचारतायत. असं ऋषी आपल्या शिष्याला सांगतायत. आणि असं असताना भगवान विष्णू सांगतायत, आहे असा एक उपाय आहे. ते म्हणजे नारायण मीच आहे, सत्यसुद्धा मीच आहे, काल म्हणजे मीच आहे, असं भगवान सांगतायत. तरीही जर सत्यनारायणाचं जर पूजन केलं तर त्यांची सगळी दुःख नाहीशी होतील, त्यांची मनोकामना परिपूर्ण होतील, असं भगवान विष्णू नारदांना सांगतायत. आणि शिष्य विचारतायत ऋषींना की नारायणाने व्रत सांगितलं, सत्यनारायणाचं व्रत करा, पूजन करा असं सांगितलं. मग शिष्य विचारतायत शौनक ऋषींना, ते व्रत कसं करावं, कोणी करावं आणि कधी करावं याची माहिती पाहिजे ना. व्रत सांगून नसतं, पूजा करायची आहे, ती कशी करायची माहिती पाहिजे. आपल्याला फक्त सत्यनारायणच माहिती आहे. अशी 7 पूजा आहेत. सत्य सूर्य आहे, सत्य दत्त आहे, सत्यदत्तच 8वा झाला, सत्य सूर्य, वरद शंकर, सत्य अंबा, सत्य विनायक, सत्य आणि कोण राहिला, सत्यनारायण आणि 6वा सत्यदत्त आणि सत्य सूर्य, वरद शंकर, विनायक, सत्य सूर्य, सत्यंबा, सत्यदत्त. अशी 7 सत्य पूजा आहे. आपण फक्त सत्यनारायणच करतो. या 7मधली सत्य विनायकाची पूजा मोठी आहे. ही जर बघायची असेल, हे आमंत्रणच देतो, बघायची जर असेल तर गोसावी आहेत ना, त्यांच्याकडे उद्या पूजा आहे. हे आमंत्रण त्यांच्याकडून असं समजू नका. पण जर बघायची असेल तर ती 3 तासाची पूजा आहे, त्याच्यात दुप्पट ती पूजा आहे. तर सत्य विनायकाची पूजा आहे. असे आपल्याला फक्त सत्यनारायणच माहिती आहे. तर असं ते व्रत आता शौनकांनी त्या ऋषींनी विचारलं, तर हे पूजन कसं करावं आणि कोणी करावं? तर हे कुमारिकेनी केलेलं चालतं. की पुढे हे व्रत कसं करावं? तर सकाळी शुचिर्भूत व्हावं, उपवास करावा, फला आहार करावा. काय करावा? फराळ नाही,
फलहार म्हणजे फळं खावीत. का? उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ, म्हणजे भगवंताचं सतत सकाळी उठल्यापासून पूजा करेपर्यंत आणि संध्याकाळी सगळं होईपर्यंत भगवंताचं नामस्मरण करत राहावं, याच्यासाठी मध्ये भूक लागू नये. मध्ये भूक लागू नये म्हणून छोटासा आहार करावा. आता फलहार जाऊ दे म्हणून खिचडी खावी साबुदाण्याची, म्हणजे काय थोडी खाल्ली तरी भुकते, थोडी खावी. तर भूक जर लागली तर भगवंताकडे लक्ष लागणार नाही, पोटात कावळे ओरडतं, कधी एकदा पूजा संपताना जेवण करत असं होतं. म्हणून तो मध्ये फलाहार करावा. असं मिळून भगवंताला प्रसाद म्हणून काय द्यावा, तर गव्हाचा रवा, साखर, तुपामध्ये भाजलेला करावा, रवा शिरा करावा. आणि रवा समजा गव्हाचा नाहीच मिळाला तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर नाही मिळाली तर गुळ घ्यावा, शुद्ध तुपामध्ये भाजून भगवंताला सव्वा या प्रमाणामध्ये सगळं सव्वा वाटी घ्या, सव्वा किलो घ्या, सव्वा मण घ्या, सव्वा शेर घ्या, कसंही सव्वा याप्रमाणे भगवंताला प्रसाद अर्पण करावा. आणि ब्राह्मणांना भोजन द्यावं, दक्षिणा द्यावी, ब्राह्मणांची पूजन करावं आणि ते पूर्ण दिवसभर जागरण करावं, रात्रभर जागरण करावं, भगवंतापुढे नृत्य गायन गीत करावं आणि भगवंताला संतुष्ट करावं. दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी उत्तरपूजा भगवंताची करावी. आणि हे व्रत कुठेही केलेलं चालतं, कोणीही केलं, कुमारिकेने, म्हाताऱ्या माणसांनी, सुवासिनीने, विधवेने, कोणीही कधीही करावं. सकाळी करावं, दुपारी करावं, रात्री करावं, मध्यरात्री करावं, कधीही करावं. फक्त शुचिरभूत असावं, जागा स्वच्छ असावी. देवळात करावं, देवाऱ्यात करावं, नदी किनारी करावं, समुद्र किनारी कुठेही करावं. असं इथे पहिला अध्याय संपूर्ण झाला. हरये नमो हरये नमो हरये नमः. तर दुसरा अध्याय इथे सुरू होणार. सुरम्य नावाचं म्हणजे काशी नगरामध्ये सुरम्य नावाचं गाव होतं. तिथे एक दरिद्री माणूस राहत होता, खूप दरिद्री होता, म्हणजे खायला अन्न मिळत नव्हतं. म्हणून भगवंत त्याच्यावर पण एवढं असून सुद्धा कधी चोरीमारी केलेली नाही. पुढ्यात दिसतंय अन्न म्हणून कधी दुसऱ्याचं आहे म्हणून आपण कधी घेतलेलं नाही. आपल्या हातात जर मिळालं तरच त्याने ते भक्षण केलेलं आहे. अशाने तो भगवान इतका तो दरिद्री असून सुद्धा प्रामाणिक होता. जे आपल्या कष्टाने जेवढं मिळेल तेवढंच घेत होता, दुसऱ्याच्या कष्टाचं कधीच नाही. समजा त्याच्याकडे अन्न आहे आणि इतक्यात जर कोण भुकेलेला आला, आपण 4 दिवसाचा उपाशी आहे आणि तो आता जेवणार, पण त्याच्याकडे जर कोण आला तर आपल्या पुढ्यातलं ताट त्याला देत होता. इतका प्रामाणिक तो होता. म्हणून त्याच्यावर भगवान प्रसन्न झाले आणि त्याला एक सहज प्रश्न विचारला. म्हाताऱ्या माणसाचा वेश घेऊन भगवान आले आणि प्रश्न विचारला, तू एवढा कशाला दरिद्राने हिंडतोयस, तू दरिद्रीवर कशाला हिंडतोयस? तो म्हणला, भगवान जसं देवाने ठेवलंय तसंच आपलं रडगाणं त्याच्याकडे सांगत बसला नाही. जसं देवाने ठेवलंय तसं मी सुखाने आनंदाने आपलं दुःख त्याला सांगितलेलं नाही. मग तो विचारतोय, तुला दुःख समजा भगवान तुला प्रसन्न झाले. कोण विचारतोय? म्हातारा माणूस, जो भगवंत म्हाताऱ्या माणसाचा वेश घेऊन आलाय तो विचारतोय, तुला भगवंत समजा प्रसन्न झाला आणि तुला विचारतो, तुला मरण पाहिजे की दारिद्र्य पाहिजे, तू काय मागशील? तो म्हणाला, भगवंतानेच जर विचारलं ना तर मी मरणच मागेन. कारण हा जो मनुष्य देह आहे तो त्याच्याचसाठी, भगवत प्राप्तीसाठी आहे. गाडी, बंगला, मजा मस्ती, सिगारेट ओढणं, दारू पिणं याच्यासाठी नाहीये, मौज मजा करण्यासाठी नाहीये, भगवत प्राप्तीसाठी. किंवा आपलं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करून, काम जे आहे ना भगवंतानेच दिलेली ही सेवा आहे असं समजून काम करावं आणि प्रामाणिकपणे करावं, याच्यासाठीच भगवत प्राप्ती आहे. म्हणून भगवान त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला सांगितलं. याने मृत्यू मागितल्याबरोबर लगेच भगवान प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं, तू सत्यनारायणाचं व्रत कर, त्याने हे तुझं दुःख नाहीच होईल एवढं सांगितलं. आणि व्रत कसं करावं तेही सांगितलं. आणि भगवान तो म्हातारा माणूस गायब म्हणजे गुप्त झाला. त्याला वाटलं की आत्ता इथे म्हातारा माणूस होता, आता गेला कुठे. त्याला समजलं की हा आपल्यासाठी कोणतरी भगवंतच आलेले असावे. म्हणून त्याने जे सांगितलेलं व्रत जसं सांगितलं तसं आपल्या परिस्थितीनुसार केलं आणि भगवान प्रसन्न होऊन त्याचं दारिद्र्य सगळं नाहीच झालं. तो उत्तम प्रकारचा व्यवस्थित श्रीमंत म्हणजे पैशाने नुसता नव्हे, सगळ्यांनी श्रीमंत झाला. आणि श्रीमंती असून सुद्धा आकाशाला हात लागले पण पाय जमिनीवर होते. आता वाईट जरा मोठं झालं की हवेतच उडाला, तसं नव्हतं. तो भगवत कृपेने उत्तम प्रकारचा तो दर 6 महिन्यांनी किंवा वर्षातून 2-4 वेळा पूजा करत असे. एकदा अशीच पूजा करत असताना तिथे लाकडं विकणारा आला, मुळी विक्या आला. तो सुद्धा भूक तहान लागलेली होती म्हणून तो तिथे काहीतरी चालू आहे, आपल्याला इथे काहीतरी सोय होईल म्हणून तिथे आला. मुली डोक्यावरची खाली ठेवली आणि पूजा कथा ऐकली, तीर्थप्रसाद घेतला, जेवला. तो कारण दान पूजा का करावी माहितीये का? आपल्याकडे बघा पूजा करायची म्हणजे खूप लोकांना बोलवचं लागतं, गावात सांगूचं लागतं, जेवण द्यावं लागतं.
पैसे खूप खर्च होता, बरोबर ना? असं मनात येतं, बापरे पूजा म्हटलं एक 10-15 हजार रुपये खर्च होतो. पण अन्नदाना एवढं पुण्य दुसरं नाही. अन्नदाना आपण जे कमवतो ना ते एक नंबराने कमवतो का? सुट्टीच्या दिवशी, सुट्टी नाहीये पण कामाच्या दिवशी काहीतरी सांगून नका बरं नाही म्हणून फिरायला जातो, म्हणजे खोटं सांगून भर पगारी सुट्टी घेतो. तो सुद्धा पैसा 2 नंबरच असा समजावा. किंवा कुठेतरी 100 रुपये खर्च झाले पण तिकिटाचे भाव माका 500 रुपये खर्च झाले आणि 400 रुपये वरचे काढा आहे, हा सुद्धा 2 नंबर पाहिजे. तो आपल्याला पचला पाहिजे किंवा तो चुकीचा आहे, चुकीच्या मार्गाने आलेला आहे, मग तो कुठेतरी दान व्हावा. नाहीतर जिथे 100 रुपये जायला हवेत आपल्याकडून, गाडी पंक्चर झाली आहे तिथे 100 रुपये काम होतं, पण रात्री अपरात्री गाडी पंक्चर झाली मध्ये कुठेतरी, मी फोन लावला मेकॅनिकला, 100 रुपयाच्या जागी तो 1000 रुपये घेणार, हे 400 रुपये तिथे कमवलेले इथे दुप्पट गेले. असे जाऊ नये. किंवा अचानक आजारी झालो, डॉक्टरांकडे गेलो, गोळी खायच्या आधी डॉक्टरांनी हात लावला आणि घरी जाऊन सांगितलं, घरी आल्यानंतर जे काय होतं ते आजार गेला, गोळी खाल्लीच नाही पण डॉक्टरांनी हात लावला, 500 रुपये त्याला दिले, ते पैसे गेले. असे पैसे जाऊ नये म्हणून दान आपल्याकडून व्हावं. कमवलेल्यातलं 20% दान व्हायला पाहिजे, तर 80% शिल्लक राहतात. नाहीतर 20% शिल्लक राहतात, 80% जातात, कुठेतरी जातात, कुठेही जाऊ शकतात. अचानक चोर तरी येईल किंवा अचानक काहीतरी मोडेल तरी, अचानक घरातलं काहीतरी जाईल, काहीतरी होऊन ते खर्च वायफळ खर्च होतो. म्हणून दान करावं, म्हणून अन्नदान करावं. तुम्ही मला 10,000 रुपये दिले, मी संतुष्ट नाही का? तुझ्याकडे होते म्हणून मला दिले, याला दिले, काहीतरी गाडी दिली, घेऊन जावा तुका गाडी, माझी परिस्थिती वाढली ना, गाडी होता म्हणून दिल्या, पण तेच इथे बस जेवायला मी वाढतो, किती जेवेल? कधीतरी पोट भरेल ना, संतुष्ट होईल. म्हणून अन्नदान महादान म्हणून सांगितलं. म्हणून जेवायला कोणी येऊ दे त्याला जेवायला घालायचं, ह्याच्यासाठी अन्नदान श्रेष्ठ आहे. पैसे दिले, दागिने दिले, बंगला दिला, गाडी दिलं पण त्याने समोरची व्यक्ती समाधानी नाही होणार. पण जेवला तर कुठेतरी तृप्तीचा ढेकर देऊन तो समाधानी होणार. म्हणून पूजा करावी, म्हणून हे खर्च होऊन, खर्च ते भगवंताची इच्छा आहे, त्याने आपलं भाग्य आहे. आता घरात एवढी मंडळी आहे, तुम्हीच का बसलात पूजेला? काहीतरी आपलं पूर्वपुण्य आहे म्हणून तुमच्याकडून पूजा झाली, त्याने करून घेतली, आपलं काहीतरी भाग्य आहे म्हणून बसला. नाहीतर आज अशा किती पूजा ठरल्या आणि रद्द पण झालेल्या आहेत. आज वर्षानुवर्ष आमका पूजा घालूची होत नाही, कारण काही ना काहीतरी अडचणी येतात, काही ना काहीतरी, कारण त्यांचं ते नशिबात नाही. म्हणून पण आपलं भाग्य आहे म्हणून आपण इथे पूजेला बसलोय, कारण त्या परमात्म्याची इच्छा आहे, आपल्या अजून दान होतंय, हे आपलं भाग्य समजावं आणि आनंदाने जे काय असेल तो आनंदाने करावं, अधिक दुःखाने करू नये. ज्या अर्थी त्याच्यासाठी खर्च केलाय ना तो 100% तुम्ही मनात विश्वास बघा, तो 4 पट तुम्हाला देणार आहे, एवढी खात्री बाळगा. नाही मिळालं तर मला सांगा, तो देणार. असं त्या मुळी विक्याने, कारण हे कशासाठी, ह्याच्यासाठी मी नवीन जरा शोध काढला, अशी कथा सांगावी. त्याच्याशिवाय असे ऐकणारे सुद्धा आवडीने ऐकत नाही, तर भटजी काहीतरी वाचतात मंत्र, वाचून झाला 20 मिनिटात वाचून गेले, ही सुद्धा 20 मिनिटातच संपणार आहे घड्याळ. तर हे समजते फक्त. म्हणून तो मुळी विकायला ते व्रत सांगितलं, त्याने विचारलं हे कशासाठी करतात, तर दारिद्र्य नाशासाठी करतात. असं त्या दरिद्री माणसाने, जो दरिद्री झाला होता पण आता श्रीमंत झाला, म्हणजे व्यवस्थित, त्याने त्या मुळी विक्याला व्रत सांगितलं. त्या मुळी विक्याने ते व्रत केलं म्हणजे पैसे कुठून मिळाले, लाकडं विकूनच त्याला पैसे मिळाले. त्या मुळी विक्याने व्रत केलं, त्याची परिस्थिती सुधारली म्हणजे इतकी सुधारली, तो दर संक्रांतीला पूजा करू लागला. आपल्याला फक्त एकच संक्रांत माहिती आहे, मकर संक्रांत, प्रत्येक महिन्याला संक्रांत आहे, तर तो दर संक्रांतीला पूजा करू लागला आणि पंथी विष्णू सायुज्याला म्हणजे भगवत प्राप्तीला निघून गेला. असा इथे 2रा अध्याय संपूर्ण झाला. इति श्रीमद्रेवाखंडे सत्यनारायण कथायां द्वितीयोध्यायः. हरये नमो हरये नमो हरये नमः. एवढं सगळ्या 2 कथा ऐकून त्या शिष्यांचं समाधान झालं नाही. तुमचं झालं असेल तर सांगा, लगेच इथे थांबवतो. तर त्या शिष्यांचं समाधान झालं नाही म्हणून ते शिष्य विचारतायत आणखीन हे पुढे व्रत कसं पसरलं ते सांगा. तर सांगतायत ऋषी, भारतात उल्कामुख नावाचा एक राजा होता. तो सार्वभौम म्हणजे उत्तम होता, पराक्रमी होता, कधीही हरलेला नाही. राजकारणात नव्हे, युद्धामध्ये, पबजी खेळतात युद्धातल्या नव्हे, ह्याच्या मैदानात जाऊन, सीमेवर जाऊन कधीही हरलेला नाही. तर असा आणि सत्यवचनी, कधीही खोटं बोललेलं नाही, इथे कधीही खरं बोललेलं नाही. तेव्हा काळचा राजा ना तो, म्हणून इथे कधी तो खोटं बोललेला नाही आणि कधी हरलेला नाही आणि कधी उगाच कोणाची कळ काढलेली नाही. कळ म्हणजे उगाच कोणाला डिवचलं नाही, असा तो राजा होता. आणि त्याची पत्नी जी होती पतिव्रता होती. पतिव्रता म्हणजे पत्नीने सांगितलं बस
नवऱ्याला नाही, असं नाही, पतिव्रता होती. जे का असेल ते उत्तम उत्तम प्रकारचा संसार चालू होता आणि प्रजा सुद्धा सुखी होती. असंच तो राजा, प्रजा सुखी आहे, आपलं सगळं उत्तम झालं म्हणून तो कधीतरी महिन्यातून म्हणा किंवा कधीतरी तो सत्यनारायणाचं पूजन करायचा, कधी राजवाड्यात करायचा. तर या वेळेला त्याने नदी किनारी पूजा केली, उत्तम प्रकारचे मंडप, राजाची पूजा. उदाहरण देऊ, अंबानीचं लग्न, त्याचं लग्न किती होतं, आणि हा त्या काळचा राजा, म्हणजे अंबानीच्या 50 अंबानी खिशात घेऊन फिरेल राजा. तर असं त्याचं ते पूजेसाठी एवढा त्याने ते सगळं मंडप वगैरे उभारलेला होता. एवढं चालू असताना एक वाणी, त्या वाण्याचं नाव होतं साधू. साधू भगवे कपडे, त्या वाण्याचंच नाव होतं साधू. म्हणजे इथे आता बघा नाव असतं नारायण, कुठे बसलाय बारमध्ये, नारायण बारमध्ये बसतो का, ते नारायण तो साधू वाणी होता. तर तो इथे काहीतरी चालू आहे पूर्वी, पण त्याचा व्यापार होता, व्यापार म्हणजे व्यवसाय होता, याचा रत्न माणिक मोती असं तो व्यापार, 4 व्हीलरमधून नाही, पूर्वी नव्हते ना, आत्ता आल्या बरोबर, होडीतून तो व्यापार करायचा. म्हणून तो होडी तिथे आल्यानंतर काहीतरी ते भरपूर गजब हे दिसतंय, काहीतरी गडबड दिसते, म्हणून तो होडी नौकेला किनाऱ्यावर जरा लावली आणि उतरून जाऊन बघतोय काहीतरी चालू आहे, म्हणून जरा जाऊन बघूया. बघितली तर काहीतरी मखर वगैरे बांधलेला आहे, चांदीचा देवारा आहे, सोन्याचा, आणि काय राजा बसलेला आहे पूजेला, शिपाई बसले, शिपाईने विचारतो काय चालू आहे, तर काहीतरी पूजा चालू आहे, राजा आपली पूजा करतोय. आणि राजा इतका होता की तो अगदी वर, राजा म्हणजे राजा ना, तो सामान्य माणसापर्यंत सुद्धा पोचत होता, म्हणजे बोलत होता, म्हणजे इतकं औरस पुत्राप्रमाणे, म्हणजे जशी आपली मुलं तशीच तो प्रजा ही आपलीच मुलं सांभाळून त्यांचं तो पालन पोषण करत होता. हे राजाचं कर्तव्य आहे. औरस पुत्राप्रमाणे राजाने प्रजेचा सांभाळ करावा, असा तो सांभाळ करत असताना राजा आता साधूवाणी असल्यामुळे तो त्याच्याशी बोलायला गेला. हे काय तुम्ही करताय, कशासाठी करताय, कोणता देव आहे हा माहित नाही, असं तो राजाला प्रश्न विचारतोय. हे काय केलं तुम्ही, कोणतं व्रत केलं. राजा सांगतोय की हे मी सत्यनारायणाचं व्रत केलं, हे व्रत केल्याने संतती, संपत्ती, दारिद्र्य नाहीसं होतं, संतती संपत्ती मिळते असं त्याला सांग. आणि ह्या वाण्याकडे सगळं काही होतं, सगळं होतं, एक नव्हतं, संतती, सगळं गाडी बंगला म्हणजे वाटेल तेव्हा काही विकत घेऊ शकतो, पण संतती नव्हती. त्याचं एक तेवढं ते दुःख होतं. म्हणून त्याने असं सहज मनात म्हटलं, मला जर संतती झाली तर मी हे व्रत करेन, असं म्हणून तो नौका घरी जायला निघाला. पुढे नको, घरी जाऊया. घरी जायला निघाला, आपल्या घरी पोचला, पत्नीला सांगितलं मी आज असं एक व्रत ऐकलंय. ते असं म्हणतात की नवसाला पावतं, सत्यनारायणाचं व्रत नवसाला पावतं. जर आपल्याला जर संततीचे काही होते, पण संतती जर झाली तर आपण ते व्रत करूया, असं म्हणून राजाने, आपल्या साधूवाण्याने, त्या पत्नीचं नाव होतं लीलावती, त्याच्या साधूवाण्याच्या बायकोचं नाव होतं लीलावती. त्या लीलावतीला सांगतोय. लीलावती खुश झाली, आनंदित झाली, उत्तम संसार करू लागली. असंच संसार करत असताना काही दिवसात भगवंताच्या आशीर्वादाने त्या लीलावतीला दिवस गेले आणि उत्तम प्रकारची कन्या, त्याला मुलगी झाली, कन्या प्राप्त झाली. आणि पत्नी पण खुश झाली. खूप वर्षानंतर आपल्याला काहीतरी संतती झाली, म्हणून पत्नी काही दिवसांनी आठवण करते आपल्या नवऱ्याला, म्हणजे कोणाला, वाण्याला, की पूर्वी तुम्ही नवस बोलला होता, त्या भगवंताच्या आशीर्वादाने आपल्याला संतती झाली आहे, तर आपण पूजा करूया ती. तर तो वाणी सांगतोय जरा थांब, मुलगी लहान आहे, पुढे करूया, असं म्हणून तिला आजचा दिवस थांबवते. कन्या अजून 1-2-4 वर्षाची, कारण त्या मुलीचं नाव ठेवलं होतं कलावती, कारण का मुलगी लवकर मोठ्या होतात. तशी ती चंद्र जसा कलेकलेने वाढतो तसं ती कन्या कलेकलेने वाढत होती, म्हणून तिचं नाव कलावती ठेवलं. ती कलावती हळूहळू मोठी होऊ लागली. परत आठवण करते आहे आपल्या नवऱ्याला की मुलगी आता मोठी झाली आहे, पूजा ते व्रत काय नवस बोलला होता ते करूया ना, थांब जरा, 5 वर्षांची झाली आहे ना, अजून 3 वर्षांनी लग्न करायचं आहे, तेव्हा 8 वर्षांनी लग्न करायचं, लग्नाच्या वेळेला बघू, असं म्हणून तो तिचं तोंड गप्प गेलं आणि पुढच्या व्यापाराला निघून गेला. म्हणेपर्यंत कन्या मोठी झाली, विवाहाला योग्य झाली आणि मुलगा शोधायचा, नवरा मुलगा शोधायचा म्हणून दूत एक सेवक पाठवला, कोणी, वाण्याने. पूर्वी त्याही पाठवायचे ना, आता आपणच शोधतो. तर पूर्वी मोठी माणसं ती विवाह मंगल कार्य शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगरामध्ये मुलगा शोधायला गेले. मुलगा शोधला. मुलगा सर्वगुण संपन्न होता त्या काळचा, आताच्या काळचा नाही, सर्वगुण संपन्न. तर त्या काळचा सर्वगुण मुलगा शोधला, विवाह झाला. तरी पण भगवंताला विसरला, कारण जोपर्यंत सुख आहे ना तोपर्यंत देवाची आठवण होत नाही. जोपर्यंत पैसा, बंगला, गाडी आहे, देव कोण, देवाला सुद्धा मानत, अशी उदाहरणं आहेत. मी मध्ये मुंबईला गेलो होतो महिनाभर, देवाला मानतच नाही, देव नाहीच म्हणाले.
ठीक आहे म्हटलं, सुद्धा श्वास कुठून चालू आहे तेवढं फक्त सांग. डॉक्टरना पोस्टमॉर्टम करायला सांग, त्याच्यात कुठे कोण दिसतंय का सांग. त्याच्यात तो देवच असतो, फक्त तो डॉक्टरांना सुद्धा दिसत नाही. कारण सायन्स सध्या खूप पुढे गेल्यामुळे देवाला मानत नाही. कोरोना काळात ऑक्सिजन विकत घ्यावा लागला होता, भगवंताने आपल्याला फुकट दिलाय. ऑक्सिजन फुकट दिलाय ना, श्वास, ते सुद्धा मान्य नाही. शरीर 300 करोडच्या बाहेरचं आहे, विकत घ्यायला गेलं तर प्रत्येक पार्ट, ते भगवंताने फुकट दिलंय, तेव्हाही मानत नाही. जाऊ देत, ते काय कलियुग आहे, ज्याचं त्यावेळेला कळेल. तर असाच भगवंताने आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. आणि ती कलावती हळूहळू मोठी झाली, विवाह मंगल कार्य झालं, तरी भगवंत विसरला. जावई आणि साधू आणि व्यापाराला निघून गेले. कुठे निघून गेले? सिंधू तटीला. सिंधू तटी म्हणजे सिंधू नदीच्या किनारी, तिथे राजा चंद्रकेतूचं राज्य होतं. आता ही सिंधू नदी इथे कुठे आहे काय माहिती आहे का मला? पाकिस्तानात आहे. हां, ती पाकिस्तानमध्ये तेव्हा एकत्र होतं ना. तर राजा चंद्रकेतूचं राज्य होतं, तिथे हे राज्य करत होते. उत्तम प्रकारचा व्यवसाय त्यांचा चालू आहे. भगवंताला विसरले ना, सकाळी उठून देवासुद्धा नाम सुद्धा घेतात, फक्त पैसा हाच भगवंत, म्हणजे पैसा हाच, पैसा पैसा पैसा. हां, तर ते भगवंताला विसरले, म्हणून त्या भगवंताने शाप दिला, तुला लवकरच दुःख भोगावं लागेल असं म्हणून. एक दिवस त्या राजा चंद्रकेतूच्या नगरामध्ये, राजवाड्यामध्ये चोरी झाली. 2 चोरांनी चोरी केली. ते चोरलेलं द्रव्य त्या साधूवाण्याच्या दारात आणून ठेवलं. चोर किती होते? हे किती आहे? कोण कोण आहे? साधूवाणी. त्या शिपायांनी फक्त दोघांनाच बघितलं, कोणते बघितलं नाही, पण होते कोणतरी दोघं, आणि हातात काहीतरी होतं, पिशव्या. त्या पिशव्या यांच्या दारात दिसतात, होते दोघं. ते चोर पळून गेले. आता पळून का गेले? तर शिपाई मागून येत होते, आपण पकडले जाणार म्हणून ते तिथे टाकून दिले. मरू दे, आता ही चोरी इथेच ठेवूया, पुढचा पुढे बघूया. म्हणजे चोर पळून गेले, ते द्रव्य तिथेच ठेवलं. आणि शिपायांनी ते द्रव्य बघितलं, ते 2 साधूवाणी बघितले. शिपायांना वाटलं हे ते 2 चोर असावेत, म्हणून ते द्रव्य आणि ते जे काय विकत होते ते सगळं जप्त केलं आणि राजाच्या पुढे आणून उभं केलं. हे द्रव्य आणि हे ते 2 चोर असं राजाला सांगितलं. आता देवाच्या शापामुळे त्यांचं कोण ऐकायला कबूल नाही. ते साधूवाणी सांगतात, आम्ही चोरलेलंच नाही, हे कुठून आलं मलाही माहीत नाही. हे जे आहे ना द्रव्य कुठलं ते माझ्या दारात कोणी ठेवलं हे मलाही माहीत नाही. पण ते सत्यदेवाच्या शापामुळे राजा काय ऐकायला तयार नाही. ते शिपाई सांगतात, हेच ते चोर आहेत, त्यांच्याच दारातून आणले असं ते सांगतायत. पुरावा आहे, बघितले होते ते दोघं, हे दोघंच आहेत. पण भगवंताच्या शापामुळे कोणी ऐकलं नाही. म्हणून राजाने मागचा म्हणजे काय आणखीन सखोल विचार केला नाही किंवा चौकशा केल्या नाही. त्यांना सांगितलं तुम्ही शिक्षा भोगायला चला. त्यांना शिक्षेला टाकलं, जेलमध्ये टाकलं. त्यांचं द्रव्य होतं तेही जप्त केलं आणि शिपायांना जे काय होतं ते बक्षीस त्याच्यासाठीच हे केलं होतं ना, मागचा पुढचा, म्हणून बक्षीस त्यांना देऊन टाकलं जे काय असेल ते त्यांचं. आणि इथे भगवंताच्या शापामध्ये दुःख भोगतायत. आणि यांच्या घरी सुद्धा कोणीतरी चोरी केली, सगळं चोरून नेलं, इतकं की त्यांना भीक मागावी लागली. जे होतं घरातलं सगळं चोरून नेलं चोराने. कलावती आणि लीलावती घरी होती ना, हे दोघंच आले तिकडे, कुटुंब घेऊन आले नाही, व्यवहार काय धंदा करायचा आहे ना. घरी दोघीच होत्या, कलावती आणि लीलावती. बिचाऱ्या भिक्षा मागतायत, कारण चोरलेलं द्रव्य काय करणार. म्हणजे देव काही करू शकतो, रंकाचा राव आणि राजाचा रंक करू शकतो. तसंच भगवंतानी शाप दिल्यामुळे सगळे याच्या दुःखाचा काळ उडवला. आणि कलावती एकदा भीक मागत असताना संध्याकाळची वेळ भिक्षा मागते, तर कुठेतरी पूजा चालू होती ब्राह्मणाच्या घरी. तर ती आता कुठेतरी दुःख असल्यानंतर आपण देवळात जातो, देवाच्या पुढे गारणं करतो, तशी ती पूजा काहीतरी चालू आहे म्हणून ती तिथे बसली खांबाला टेकून आणि भगवंताकडे रडते आणि प्रार्थना करते. काय आज आमच्यावर परिस्थिती उडवली, काय होतो आणि आज काय झालो, का झालं, आमच्याकडून काय चूक झाली आहे माहिती नाही. जिथे ब्रह्मदेव, विष्णू किंवा शंकर ही सुद्धा स्तुती करताना कमी पडतात, ऋषी सुद्धा कमी पडतात, तिथे हा सामान्यातल्या सामान्य माणूस तुमची काय स्तुती करणार किंवा तुम्हाला काय आळवणार. तरी पण भगवंत आमचं हे जे दुःख आहे ना ते तुम्ही नाहीसं करा असं म्हणून ती प्रार्थना करते. तीर्थप्रसाद घेतला, जे काय असेल ते जेवली आणि घरी जायला निघाली. एवढं करत असताना उशीर झाला, रात्र झाली यायला. म्हणून तिची जी आई होती लीला होती ती वाट बघते. तिच्या डोक्यात अनेक विचार, काळोख पडला, वेळेवर घरी येणारी मुलगी अजूनपर्यंत आलेली नाही, मग अनेक विचार. तेव्हा फोन नाही संपर्क करायला, पण ती वाट बघते, कुठे चक्कर येऊन पडली का, अनेक विचार. कुठे ह्या परिस्थितीला कंटाळून कुठे निघून गेली का, कुठे उडी मारली का, असं अनेक विचार त्या मातेच्या मनामध्ये येऊ लागले. म्हणेपर्यंत मुलगी आली आणि बघितल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं, कोणाच्या, आईच्या. कारण अचानक एवढं सगळं डोक्यात विचार आल्यानंतर अचानक ती मुलगी
समोर दिसली आणि लगेच विचारते कुठे होतीस ग, काय तुला लागलं पडली वगैरेच नाही ना? नाही म्हणाले, मी असं असं पूजेला गेले होते, ती पूजा टाकून कशी येणार म्हणून तीर्थप्रसाद घेतला आणि आले. एवढं फक्त पूजा होती. कुठली होती तर सत्यनारायणाची पूजा होती असं ते आईच्या लक्षात आलं. आपण पूर्वी नवस केला होता, आपण तो विसरलोय बहुतेक, त्याच्याचमुळे हे असावं म्हणून तिला मुलगीला सांगते, आपण पण तुझ्या जन्माच्या पूर्वी आपण नवस केला होता, तो आपण अजून केलेला नाही, त्याच्याचमुळे बहुतेक भगवान रागवले असावेत. आपण जसं जमेल तसं पूजन करू म्हणून ती भिक्षा मागून जे काय मिळेल त्याच्यात ती जसं जमेल तशी ती पूजा करते. आता पूजेत काय एवढा सगळं, आपली परिस्थिती आहे म्हणून हे सगळं एवढं आहे, देऊ शकतो. कारण काय तुम्हाला माहिती नाहीये म्हणून आम्हाला यादी द्यावी लागते. नंतर भटजीने सांगू शकत नाही, आपली परिस्थिती आहे, आपण ते आणू शकतो. तुळशी आणू शकतो, त्याला लागणारी फळं आणू शकतो, नारळ आणू शकतो, फळं आणू शकतो. पण जर परिस्थिती नसेल ना तशी सुद्धा करता येते. पण परिस्थिती असताना जर कंजूस केली तर भगवंत प्रसन्न होत नाही. आपली परिस्थिती आहे तर आपण हात सोडून खर्च करावा किंवा हात सोडून देवासाठी करत राहावं. तर परिस्थिती नसेल तर आपली अगदी गरीब भिकाऱ्याने जरी पूजा केली त्यांनी कशी करावी, तर जे मनापासून, आता हे सगळे बसलेत नाही, सगळे आहेच उत्तम आहे, ते उदाहरण घेऊ नका, पण इथे बसले पण त्यांना पूजा करायची पण करू शकत नाही का, एक पूजा दुसरी कशी करू. पण ते जिथे बसलेत ना तिने जर आपण मनापासून, मी आज भगवंताला गंध लावलं मनातून, हळद कुंकू लावलं, एक तुळस घातली किंवा तुळशी घालताना जर मध्ये ते बसले असते आणि डोळे मिटून जर आपण पण एक मनातून, तर ती मानस पूजा असं म्हणतात, ती तुमच्यापेक्षाही त्यांची पावते. पण तुम्ही फक्त हाताने घालताय, मन तिसरीकडेच असतं, पण ते हाताने न करता मनातून घालताय म्हणजे त्याला मानस पूजा म्हणतात. ती भगवंताला तुमच्या आधी पोचते. पण ते कोण करत नाही, फक्त हे कथेत सांगावं लागतं याच्यासाठी. कारण काय, पूजा चालू आहे, यजमान देव ब्राह्मण बाकीचे सगळे मोबाईलवर, कुठे गाणी ऐकतात कुठे, पण ह्याच्यात जर लक्ष घातलं, मोबाईल काय कायम आयुष्यभर आहेच आपल्याकडे, ते यंत्र ते वाईट आहे. म्हणून माझा सुद्धा मी त्याचा दाबून ठेवले गळा, तर ते फक्त कामावरतच सध्या. तर ते असं असताना कोण लक्ष देत नाही, म्हणून हे सगळं याच्यात सांगावं लागतं. याच्यामुळे हिंदू बिघडले, याच्यामुळे एकी तुटली. जो तो मोबाईलमध्ये हाक मारली सुद्धा ऐकू येत नाही. घरात असले तरी मुलाला आईला फोन करून बोलावं लागतं, जेवायलाच दार लावून बसलेलं असतं. इतकी परिस्थिती वाईट याच्यामुळे झालेली आहे. म्हणून कुटुंबच जर एक नसेल तर हिंदूंना एकत्र आणणार कसं? घरच सांभाळू शकत नाही तर गाव काय सांभाळणार, वाडी काय सांभाळणार? जर घरच आपण सांभाळू शकत नाही तर त्याला नेतृत्व देणार कसं जगाचं सांभाळायला? म्हणून हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे, नाहीतर चावचाव करून चावायला येणार बघत रापडे. आपण असो किंवा नसो, जर आपली प्रजा किंवा आपली मुलं बाळं सुरक्षित राहायला पाहिजे तर हिंदूंनी एक व्हायला पाहिजे. नाहीतर हे, आणि संस्कृती जपली पाहिजे. आपली संस्कृती जी आहे ना ती जगाला ज्ञान देणारी आहे. हिंदू संस्कृती, हिंदू ही जात नाही, संस्कृती आहे. आणि आपलं काहीतरी पुण्य म्हणून आपण या संस्कृतीत आहोत. पत्नी ही लक्ष्मी आहे, पण तिने केस सोडले तर ती अवधीच आहे. हे ऋषीमुनीने सांगितलेले आहे. कारण केसातून भूत प्रेत पिशाच घुसतात आणि मग ते घरात मग तशी ती ओरडतात नवऱ्यावर, बायकोवर, हे मुलांवर. असं ते आहे. पण शक्यतो आता हे सांगू गेलं तर केस, कलियुगाचंच असं म्हणणं की केस हेच सौंदर्य, असं कलियुगाचं वर्णन आहे. आणि कलियुगात भविष्यामध्ये हळूहळू घरातून ओढून देणार ज्याला न्यायचं आहे त्यांना. असं होऊ नये तर आपण संरक्षण, नुसतं कराटे नाही उपयोग, आपण सगळं सांभाळलं पाहिजे, सगळं संरक्षण दिलं पाहिजे. असू दे, हे याच्यात सांगावं लागतं का, तरच आपण सुधारतो, तरच कुठेतरी आपण थोडंसं एक दिवस का ना भटजीने सांगितलं, नंतर तिकडे गेल्यानंतर ते वारा उडून जाणार. संगतीने संगत लागली की निघून जातं. कपाळाला टिकली पाहिजे, पुरुषांच्या कुंकू पाहिजे, सौभाग्यवतींच्या मुलींच्या, सौभाग्यवती म्हणजे लग्न झाल्यानंतरच नाही, कुमारिकेंची सुद्धा टिकली पाहिजे. आणि सौभाग्यवतींच्या इथे लावतात बघा, लांबून दिसलं पाहिजे भूमिपूजन झालेलं आहे. तर साधू आणि तर ती कलावती भिक्षा मागत असताना घरी पोहोचली भिक्षा मागून. आईला सांगितलं असं असं व्रत आहे. ते आईने व्रत ते केलं आणि भगवंताला आळवणी करते, आमचा पती आणि जावई संकटात आहेत, तुरुंगात आहेत, त्यांना सोडा. म्हणून राजा चंद्रकेतूच्या नगरामध्ये जो राजा होता त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं कोणी, भगवंताने, की ते जे दोन वाणी बंदीशाळेत ठेवलेस त्यांना लवकरात लवकर सोडा. तसं जर नाही केलंस तर तुला जे राज्य आहे ते गमवावं लागेल, तुझी मुलं मी नष्ट करून टाकेन, असं स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं. आणि भगवान गुप्त झाले.
सकाळीचा राजा खडकन उठला, सगळं स्वप्न सांगितलं आणि त्यांना काही अपराधच नाही. अचानक एवढं काय 2 कैदी कमी झाले म्हणून काय त्याला राजाला काय कमीच व्हायला हवे ना, काय निरपराध असतील म्हणून स्वप्न प्राप्त झालं असावं म्हणून त्या साधू वाण्याला आणि जावयाला सोडलं, राजाच्या पुढ्यात आणून हजर केलं. राजाच्या पुढ्यात आणून हजर केलं आणि या साधू वाण्याला काही माहित नाही आपल्याला कशासाठी आणले, पुढची शिक्षा देणार आहेत का काही माहित नाही. पण ते राजाने सांगितलं, आदराने सांगितलं, तुम्हाला आता भीती नाही, तुम्ही सुटला, तुमची शिक्षा संपलेली आहे. भगवंताच्या इच्छेने तुम्ही, भगवंताचे काहीतरी तुमचं प्रारब्ध असेल म्हणून तुम्ही हे दुःख भोगलं असेल, पण आता तुम्हाला भय नाही, तुम्ही जाऊ शकता. म्हणून त्यांना स्वच्छ आंघोळ, कपडे, उंची वस्त्र आणि जप्त केलेलं द्रव्य, आणि जेवढं जप्त केलं तेवढं आणखीन दिलं, म्हणजे किती झालं, दुप्पट झालं. म्हणून ते त्यांना दिलं आणि 2 सेवक दिले आणि होडीमध्ये भरून त्यांना पाठवून दिलं. आणि एवढं पाठवून दिलं असताना भगवंतांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. काय बघूया तरी हा सुधारलाय की नाही, एवढं शिक्षा देऊन तरी. म्हणून भगवंतांनी संन्यासाचा वेश घेतला. हे होडी चालवतायत, मध्येच कुठेतरी थांबले, संध्याकाळ झाली म्हणून थांबले आणि होडीतून उतरले. आपलं काहीतरी अन्निक जे काय असेल, आंघोळ पांघोळ किंवा जे काय असेल ते केलं. आणि इतक्यात साधूवाणी, म्हणजे साधूवाणीची परीक्षा घ्यायला वेशधारी संन्यासी भगवंत त्या परीक्षा घ्यायला आले आणि विचारतायत, कसा आहेस, बरा आहेस ना, तुम्ही कोण, कुठून आलात, तुमच्या या असे विचारपूस करतात आणि तुमच्या या नौकेमध्ये काय आहे असं ते संन्यासी विचारतायत. तर तो हा उद्धट, पैसे डबल सुधारणार नाही ना. तर ते साधू वाणी जो म्हणाला, तुम्ही तर संन्यासी दिसताय, आतमध्ये काय पैशाची हाव तुम्हाला सुटली की काय, काय चोरवून वगैरे न्यायचं का, काय नाही म्हणाले, आपल्याकडे पालापाचोळा आहे, पालापाचोळा आहे आणि आपल्याकडे काय नाही. हां ठीक आहे बरं. संन्यासी जराच तिथे बाजूला जाऊन बसले, कोण, भगवंत बाजूला तिथे जाऊन बसले आणि हे आपलं नित्य काय ते आटोपलं. नौकेत जाऊन बघतात तर काय खरोखरच का, खोटं बोलले, एवढं सगळं द्रव्य त्याचा पालापाचोळा झाला. काय अवस्था झाली, चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडला साधूवाणी. अचानक 500 रुपयाची नोट गायब झाली, साधी 500 रुपयाची हो. हे तर होडी भरून द्रव्य होतं, सोनं नाणं होतं, राजाने दिलेलं, परत आपलं सगळ्याचाच पालापाचोळा. चक्कर येऊन पडला. जावई जरा शाणा होता, म्हणजे ते असतातच सगळे, ते जावयाने उठवलं, जरा पाणी मारलं आणि सांगितलं की आपण जे मगाशी उद्धटासारखं बोललो ना, त्याचेच हे परिणाम असावेत, ते कोणतरी भलते नसून भगवंतच असावेत, एक प्रश्नचिन्ह असावेत असं त्यांनी सांगितलं. आपण त्यांना शरण जाऊया, तेच सगळे समर्थ आहेत करायला, जे गेलेले आहे ना त्यांच्याकडेच ताकद आहे ती हे सगळं परत द्यायला, म्हणून त्यांना शरण जाऊया. म्हणून ते इकडे तिकडे शोधतायत, तर त्यांना दिसले त्यांच्या दैवयोगाने, ते लवकर दिसायला हवेत, कथा संपायला हवी ना 20 मिनिटात. हां, तर लवकर दिसले आणि त्यांच्या पायावर लोटांगण घेतायत, नमस्कार करतायत आणि त्यांना अश्रू, म्हणजे डोळ्यातून पाणी येतात कोणाच्या, साधूवाण्याच्या, त्या डोळ्यातल्या पाण्यातूनच सगळं काय ते त्या भगवंताला कळलं. कारण डोळ्यातले अश्रू असतात ना, त्याच्यातून बऱ्याच गोष्टी कळतात समजणाऱ्याला. डोळ्यातून मुद्दामून काढणाऱ्याला, म्हणजे समोरच्याला टोचून बोललं की समोरचा ना त्याच्यातलं काही कळणार नाही. तर समोरचे अश्रू त्या भगवंताला कळले, न बोलताच. आईलाच आपल्या बाळाचे रडणं जे कळतं, बाळ आपलं का रडतंय ते आईलाच कळतं. भगवंत ही सुद्धा आईचं आहे, फक्त आपण मुलाप्रमाणे त्या आईला आळवलं पाहिजे किंवा बोलवलं पाहिजे, तर ती आई आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल किंवा जवळ करेल. तर भगवंताने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचं गेलेलं द्रव्य परत मिळालं. तो लवकर घरी जायला निघाला. घरी जात असताना इथे 3रा अध्याय संपला. इति श्रीमद्भागवते सत्यनारायण व्रतकथायां तृतीयोऽध्यायः. हरये नमो हरये नमः. आणि 3रा अध्याय 4था अध्याय सुरू होत असताना हा कुठे निघालाय, घरी जायला निघालाय. कोण, आणि कोण, म्हणजे कथेत आहात तुम्ही, म्हणजे असं मध्ये जागा आहात की नाही असं विचारावं लागतं. नाहीतर कथेमध्ये झोप येते, टीव्ही बघताना झोप येत नाही, नाटक पिक्चर असं बघताना झोप येत नाही. मोबाईलमध्ये 11 वाजता मोबाईल घेतला बघतो तो 1 वाजला, अरे इतका वेळ मोबाईलमध्ये होता, तेव्हा झोप अजिबात, डोळे असे सुद्धा मिटत नाही तो. पण ते कथेमध्ये येतात, कथेमध्ये झोप येतेच, कारण ती आवडीची नाही ना, ती करायची म्हणून पूजा, मोठी लोक सांगतात म्हणून बसायचं आपल्या पूजेला. तर ते तसं न होता आवडीने जर ऐकलं तर भगवंत नक्कीच कृपा कथा ऐकणाऱ्यावर सुद्धा करेल. जर ती भगवंताची कथा जर हवी असेल, म्हणजे कथा ऐकण्याचं पुण्य जर हवं असेल तर श्रद्धेने ऐकावं. तेव्हा उतरून सुद्धा झाले नाही अजून, कथा आमची संपायची. तर भगवंतानी कृपा जर प्राप्त व्हावी तर पुढे साधूवाणी आपल्या घरी निघाला आणि वाटेत आपला आता पोचणार म्हणून आपल्या होडी भरलेला आहे ना, ते होडी काय दारात जाऊ शकत नाही, घरात जाऊ शकत नाही,
काही नदी किनारी राहत नव्हती किंवा समुद्राच्या कडेला राहत नव्हते, अंतर आहे ना, म्हणून होडी नदी किनारी लावली, साहित्य उतरवणार आणि इतक्यात दूताला पाठवलं, तू घरी जा आणि बायकोला आपल्या घरी निरोप दे. कारण जेलमध्ये होते, त्या बायकोलाही माहीत नाही, कारण पूर्वी फोन नव्हते, मेसेज करायला पत्र नव्हती, एकमेकांचं बातम्या कळायला, यांनाही माहीत नाही ती आहेत आणि यांनाही माहीत नाही हे जिवंत आहेत की नाही, काय शिक्षा फासावतात काही माहीत नाही. म्हणून दूतांनी दूताकरवी निरोप पाठविला. तर काय पाठवला, तर दूत आपला जात असताना घरी गेला, तर घरी मुलगी पूजेला बसली होती. मुलीचं नाव काय आणि बायकोचं नाव काय, लीलावती. मुलगी पूजेला बसली होती आणि इतक्यात आईला हाक मारते, म्हणजे ती सेवक जो असतो ना तो माते आदराने, माते तुमचा पती आणि जावई आलेले आहेत, गावापर्यंत आलेले आहेत, ते लवकरच येतील एवढं सांगितलं, तुम्ही येणार तर या असं बायकोला म्हणजे त्या मातेला दूत सांगितलं आणि तो दूत निरोप दिला आणि दूत आपल्या जागेवर निघून गेला. असं असताना कलावतीच्या ते कानात पडलं. कलावती पूजा करत असताना अचानक आपला पती आलाय, जे इतक्या वर्षांनी आलाय, पूजेतलं थोडं लक्ष बाजूला गेलं, पटपट पूजा करायला लागली, म्हणजे पाणी घाल म्हणून सांगितलं ते हळद कुंकूच घालायला लागली, धूप ओवाळ म्हटल्यानंतर पळीच ओवाळायला लागली, असलं तिचं ते व्हायला लागलं, सैरवैर व्हायला लागली. आणि आई सांगते तू पूजा कर, व्यवस्थित कर, मी जरा पुढे जाते, असं आई सांगून आई पुढे निघून गेली. कारण कलावती एकटीच बसली होती पूजेला. आई इकडचं तिकडचं तिकडे बडबडत आहे तशी ती बडबडत नव्हती, शांतपणे ती कथा चालू होती, पूजा चालू होती, ती ऐकत होती. आणि ती कथा आईने सांगितलं आणि आई निघून गेली. कलावतीने पूजा पूर्ण केली, घाई गडबडीत तीर्थप्रसाद घ्यायला विसरली, धावत 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 पतीच्या दर्शनाला निघाली, तीर्थप्रसाद विसरली. म्हणून भगवंतानी काय केलं, तिचा नवरा कोण, कांचनपुरातला नवरा, तो होडी सकट बुडवला आणि सगळे रडतायत. ही बघते आता इतक्या वर्षाने आल्या तर रडतायत कशाला, हिला काहीच माहित नाही ना. तिला जेव्हा ही वार्ता कळली तेव्हा ती कोसळली. इतक्या वर्षांनी नवरा भेटणार आहे आणि अचानक घरी येऊन, म्हणजे अगदी सीमेपर्यंत येऊन आपला नवरा नाहीसा झाला. म्हणून त्या मुलीची अवस्था इतकी दयनीय झाली, वाईट झाली. ती मुलगी अक्षरशः मी आता त्याच्यासोबतच जाते अशी ती जायला निघते, लोक धरतायत, असं ते तिकडचं वातावरण चालू होतं. आणि ही तिची अवस्था तिचे आई बाबा बघतायत, कारण आई बाबा होते बाहेर आलेले, वडील साधुवाणी आणि लीलावती आपल्या मुलीची अवस्था बघतात. काय झाली असते अवस्था, मुलगी रडते आहे, तिचा पती नाहीच झाला डोळ्यासमोर, हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर घडतंय. एवढं सगळं असताना त्या वडिलांची अवस्था, वडील अगदी रडतायत आणि भगवंताला सांगतायत अजून किती दुःख देशील, अरे या माणसाला अजून किती दुःख देशील, आम्ही चुकतोय मान्य आहे, पण तुझीच तर लेकरं आहोत ना, तुला आई जर समजतो, आईच्या पुढ्यात जर लेकराने अपराध केले तर आईने इतकं रागवावं का, इतकं रागवावं, असं त्या भगवंताला आळवणी करतोय साधुवाणी, असं रडून रडून आळवणी करतोय. आर्तभावाने त्या भगवंताला हाक मारली आणि भगवंत प्रसन्न होऊन आकाशवाणीने सांगताय, अरे दुष्ट, आजपर्यंत तू कधी खरं बोललासच नाही, तू नेहमी खोटंच बोलत आलास, म्हणून हे तुला आज दुःख भोगावं लागतंय. म्हणून आज जी तुझी अवस्था झाली ना ती त्या खोटं बोलल्यामुळे झाली. काय पूजा करतो तू आजपर्यंत केलीसच नाही, तू वारंवार टाळत राहिलास, सगळं सुखात चालू होतं, तुझी परिस्थिती नाही असं नाही, तुझी परिस्थिती उत्तम असताना तू मला विसरला, म्हणून हे तुला आज माझ्या शापामुळे दुःख भोगावं लागलंय. आणि आज जे दुःख भोगावं लागलंय ते तुझी कन्या अगदी पूजा केली पूर्ण पण अति उत्साहाने प्रसाद विसरून आली, म्हणून हे तिला आज दुःख भोगावं लागले. जर तिने प्रसाद भक्षण केला श्रद्धेने जाऊन तर तिला तिचं दुःख नाहीसं होईल, असं आकाशवाणीने सांगितलं. आणि ते मुलीने ऐकलं, धावत धावत घरी गेली, प्रसाद श्रद्धेने भक्षण केला आणि तिचा पती जो गेलेला होता तो मिळाला. आता लोकांच्या मनात शंका, देव इतका वाईट असतो का, देव इतका वाईट असतो, इतकं दुःख देऊ शकतो, आपलंच कर्म असतं. आपण काय सांगितलं होतं, आपण केलं नाही. जर लेकरू चुकत असेल तर आई मारते ना, कधी शत्रू म्हणून मारते का, मुलाला मारते शत्रू म्हणून मारते का, सुधारायला पाहिजे म्हणून. म्हणून हे भगवंत आई आहे, लेकरू सुधारलं पाहिजे म्हणून मारते. आणि आपणच कर्म करतो, आपण जे पेरतो ना तेच उगवतं, फक्त ते कालांतराने उगवतं. म्हणून आपण पेरताना उत्तम पेरावं. जर दुसऱ्याला तुम्ही चांगलं म्हटलं तर तुम्हाला कोणतरी चांगलं म्हणेल, तुम्हाला कोणतरी वाईट म्हटलं असू दे, आपलं काहीतरी दोष असतील सोडून द्यायचं, म्हणून त्यांना लगेच शिव्या घालायच्या नाही. कधीतरी तुम्हाला त्याचं फल मिळणार, तुम्ही शिव्या घातलं तर घुसणं फेडूनच टाकणार तुम्ही,
ज्याचं तुमच्याकडे दोष आणखीन आलाच तो, म्हणून समोरच्याने शिव्या घातल्या सोडून द्या. आमका आता किती बोलतो, आम्ही कधी का बोललो का, जाऊ दे, आमचं जे दोष ते घेऊन जा. जर शिव्या जर घातल्या ना तर आमच्याकडे जर वाईट काय असेल पाप तर ते शिव्या घालणाऱ्याला जातं. आले तर आमका शिव्या, जाऊ दे तिकडे. म्हणून उलट लगेच कधी म्हणजे वाईट बोलायचं नाही. असं भगवंत प्रसन्न झाले, तिला पती प्राप्त झाला आणि मुली सांगते तुम्ही आता इथे सोडा, तुम्ही चला आता घरी. आजपर्यंत भरपूर दुःख भोगलंय, त्या भगवंताची पूजा करूया, घरी पूजा केलेली आहे त्याचं तीर्थप्रसाद घेऊया, जागरण करूया. म्हणून भगवंती कलावती आई बाबांना नवऱ्याला घेऊन घरी गेली आणि प्रसन्न झाले. नंतर ते दर पौर्णिमेला आणि दर संक्रांतीला पूजा करू लागले आणि सगळं सुख ऐश्वर्य भोगून अंती विष्णुपदाला म्हणजे भगवंताच्या कृपेला प्राप्त झाले. इथे 4था अध्याय संपूर्ण झाला. हरये नमो हरये नमो हरये नमः. सूत म्हणतात. आणखीन एक कथा आहे, नंतर आरती करायची आहे, कंटाळत नाही ना. तर सूत सांगतात. आणखीन एक कथा आहे ती म्हणजे प्रसादाचा जर अपमान केला तर काय दुःख भोगावं लागतं ते ऐका. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होता. सार्वभौम म्हणजे प्रजा सार्वभौम होती, अति धार्मिक प्रजा त्याची होती ना, ती खूप धार्मिक होती. धार्मिक म्हणजे इथे किती की वारंवार त्यांच्याकडे गावात काहीतरी चालू असायचं, पूजा चालू असायची, काहीतरी धार्मिक चालू असायचं. इतकी प्रजा ती धार्मिक होती. असं असताना राजा एकदा शिकारीवरून येत असताना संध्याकाळची वेळ गवळी लोक पूजा करत होते एका झाडाखाली. पण राजाने त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही, सरळ चालत राहिला आणि एका बाजूलाच एका झाडाखाली बसला विश्रांतीसाठी. दमला होता शिकार करून. तर तो राजानेच शिकार करावी. का करावी? शस्त्र चालत नाही तर धरता आणि जाता इकडे, त्याच्यासाठी शिकार करावी, खाण्यासाठी नाही. ते जे प्राणी खायचे असतात ते राक्षसांचं खाणे. तुम्ही खात नसाल कारण तुम्ही राक्षस नाही ना. ते खाणं जे आहे ना ते राक्षसांचं आहे. तर का? हे आपला परिवार आहे ना, परिवारात आपले माणसं आहेत. तसं समुद्र हे त्यांचं त्या प्राण्यांचं घर आहे. कोणाचं? त्या पाण्यातल्या प्राण्यांचं. आपल्या घरातून एक माणूस नेला राक्षसाने, कापून खाल्ला, आपल्याला आनंद होईल ना. तसंच त्यांच्या त्या समुद्रातून तुम्ही त्यांचं परिवार जर आणला तर त्यांना आनंद होईल का? दुःख होणार, रडणार, शाप देणार आणि तो आपल्याला भोगावा लागणार. आपण आनंदाने इथे खातो पण त्यांचं रडणं कोणाला दिसत नाही. त्या मुक्या प्राण्यांचं रडणं दिसत नाही, फक्त दुःख आपलंच दिसतं. आपल्या मुलाला जर लागलं, पायाला लागलं तर आपण रडतो, पण त्या बिचाऱ्यांना आपण काय करून आनंदाने करून, त्यांचं दुःख कोणालाही दिसत नाही, ते दुःख मला दिसतं. म्हणून तुम्हाला सांगितलं, तुमचं पुढे हे काय करणार ते मला माहितीच आहे, पण ते कधीतरी ना ते आठवा. ते कधीतरी आठवा. तो जीव आहे, जसा हा जीव आहे ना तसा तो जीव आहे, फक्त त्याला पाय नसावेत किंवा असावेत. असू दे, ते भटसिंग पुढच्या वर्षी बोला नको बोलव, मला फरक पडत नाही. त्या भगवंत आहे तिथे. तर त्या भगवंताची पूजा राजा म्हणजे प्रसाद नाकारला म्हणून त्याचे 100 मुलगे नष्ट झाले. हे दुःख त्याला प्राप्त झालं का? त्या राजाने त्या पूजेकडे बघितलं सुद्धा नाही, प्रसादही घेतला नाही आणि निघून गेला तसा. म्हणून त्याचे 100 मुलगे नष्ट झाले. त्या राजाला समजले आपल्याला दुःख, प्रसाद त्याचा अपमान केला, त्याग केल्यामुळे झालंय. म्हणून तो लगेच आला, प्रसाद भक्षण केला, पूजा केली आणि त्याचे जे काय दुःख नाहीच झालं त्याचे सगळे मुलगे परत त्याला भेटले, मिळाले. 100 मुलगे, राजा 100, आमचा एक सांभाळू शकत नाही. पूर्वीचे ते आजी आजोबा 8-8 मुलं व्हायची ना. पूर्वी राजा बायका सुद्धा भरपूर असायच्या, आमका एक बायको जपत नाही, पद्धतच नाही. राजा आहे, राजा सगळ्या देशांचे संबंध उत्तम राहावे, शत्रूसारखे आक्रमण करून येऊ नये म्हणून त्या राजाची कन्या ते राजा देत होते आणि म्हणून ते विवाह करायचे. राजाला ते अधिकार आहे. पण राजा जसं लाडक्या पत्नीला म्हणजे पहिल्या पत्नीला जसं सांभाळायचं ना तसंच शेवटच्या पत्नीपर्यंत तो सांभाळ करायचा, सगळ्यांची तसंच वागायचा. म्हणून तो राजा एक जरी त्या कन्येने जर आपल्या बापाला जर सांगितलं ह्याचं काय खरं नाही, तर तशामुळे म्हणून त्याला 100 मुलगे होते ते त्याला मिळाले. इथे या 5वा अध्याय संपत आलेला आहे, संपलाच जवळजवळ. पण या कथेचं सार थोडंसं याच्यात आहे. तर रोज सत्यनारायणाचं किंवा भगवंताचं, विठ्ठलाचं, विठ्ठल तोच, नारायणही तोच आहे, विष्णूही तोच आहे. त्या भगवंताचं नाम रोज घ्यायचं आहे. रोज हिंदी गाणी ऐकायची नाही, रोज मोबाईल बघायचा नाही, कधीतरी 1 मिनिट, 10 मिनिट, 1 तास त्या भगवंतासाठी द्यायचा आहे. कारण हा देह त्याच्यामुळे मिळालेला आहे.
म्हणून त्याला विसरायचं नाही असं या कथेमध्ये सांगितलंय. ते फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं. तर भगवंताचं नामस्मरण करा. आपण फक्त वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे म्हणतो आणि जेवतो गप्पा मारतो. प्रत्येक घास घेताना श्री हरीचं नाव घ्यायचं असं त्या श्लोकाचं अर्थ आहे. पण आपण कधी अर्थ समजून घेत नाही. फक्त म्हणतात म्हणून श्लोक म्हणत जातो आणि गप्पा मारायला सुरुवात करतो. ह्याच्या त्याच्या चाड्या ऐकत जेवतो. आज खडे काय होता रे, वडे होते या बाजू, असं ऐकत आपण जेवतो. पण तसं न करता भगवंताचा प्रसाद म्हणून नामस्मरण करत जर जेवलं, काही जेवा तुम्ही, तो प्रसाद म्हणून आपला जातो पोटामध्ये आणि आपली बुद्धी बदलते. असो जो सत्यनारायणाची पूजा करेल त्यालाही पुण्य प्राप्त होईल. विशेष आणि कथा जर ऐकेल कोणी तर त्यालाही पूजा केलेल्याचं फळ मिळेल. जर बाकीच्यांनी कथा ऐकली तर सगळ्यांना पूजा केलेल्याचं. 20 माणसं जर बसले तर तुमच्या घरी किती पूजा झाल्या? 20 पूजा झाल्या. जर ऐकली तर तेवढ्या पूजेचं फळ त्यांना मिळालं तुमच्या एकट्यामुळे. त्यांना मिळालं म्हणजे तुमचं पुण्य किती वाढलं? तुमच्या एकट्याने पूजा केल्यामुळे 20 जणांना पुण्य मिळालं. त्याचं पुण्य भगवंत तुम्हाला बँक बॅलन्समध्ये तुमच्या बँक ऑफ महाराष्ट्राकडे येते पुण्याच्या बँकेत मिळणार असं आहे. बरं झालं, शांत वाटलं जरा. तर ही भगवंताची कृपा आहे. आणि या देवाला भरपूर नाव आहेत. कोण काल म्हणतं, कोण ईश म्हणतं, कोण गणपती म्हणतं, कोण दुर्गा म्हणतं, कोण शंकरही म्हणतं. बल्ब, ट्यूब, माईक एकाच लाईटीने चालतात. तसंच एकाच शक्तीने हे सगळे देव काम करतात. मुख्यमंत्री खुर्ची तीच असते, बदलतात. 1 होतात, 2 होतात, वर्षाला बदलतात. तसंच भगवंत आहे, तो शक्ती एकच आहे, करंट एकच आहे, अवतार भरपूर आहे. त्याच्यामुळे कुठल्याही देवाला भजा, कुठल्याही देवा भजा म्हणजे भजा भजन करा आणि आपल्या मुक्ती साहित्याला प्राप्त व्हा. इथे 5वा अध्याय संपूर्ण झाला आहे. कायेन वाचा मनसेंद्रियत्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पयेतो. पुंडलिक वरदेवाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. ह्या सुद्धा श्लोकाचा अर्थ आहे कायेन वाचा मनसेंद्रियत्वा, म्हणजे काया वाचा मन इंद्रिय. मनसेंद्रियता बुद्ध्यात्मना, बुद्धीने, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात, म्हणजे प्रकृतीने स्वभावात ह्या भगवंताच्या स्मरण करावं असं या श्लोकाचा आपण फक्त म्हणलो. श्लोकाचा अर्थ खूप आहे, तर समजून घ्या. त्याला आरती करूया. खूप उशीर झालेला आहे. पुढच्या पूजेत जाऊचा. पुढच्या